सर्वांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एस रविराज, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये जे काय आज इत्थंभूत घडामोडी आहे, प्रशासकीय सेवा शर्ती नियमवाली, नियमबाह्यता याबाबत मी बोलणार आहे की ठाणे महानगरपालिका गेली प्रस्थापित 1982 मध्ये झाली. मी इतिहास सांगतोय. तिथून ठाणे महानगरपालिका ही सर्वश्रुत आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून, आपल्या कामाच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक बाबीतील तुल्यबळ अशी महानगरपालिका, जी मुंबई महानगरपालिकेनंतर तर श्रीमंत म्हणून गणली जाणारी दुसरी महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका. आत्तापर्यंत मागील 10 वर्ष सोडली, तत्पूर्वी ठाणे महानगरपालिकेचा एकही विकास प्रस्ताव का कुठले बहुउद्देशीय प्रकल्प रखडले नाही. सांगू इच्छितो, ठाणे महानगरपालिकेचे इतर प्रभाग समितीने आहे, नवप्रभाग समितीने आहे, जे काही वर्गवारी कामांची आहे, प्रभाग समितीने आहे, जर स्वतंत्र कार्यभारानुसार जर कामं सोडली, जर मी प्रकल्पीय विभागाची जी बहुउद्देशीय प्रकल्पाची कामं आहेत, 87ला महानगरपालिका प्रस्थापित झाल्यानंतर जो महानगरपालिकेचा विकास होत घेतला, जुने ठाणं हे चंदनी कोळीवाडा, खाट रोड, महात्मा फुले नगर, माघेरी, कवा खारेगाव, जुनं जांभे नाका, टेंबी नाका, जुनं स्टेशन रोड, मासुंदा तलाव, राममारीत रोड आणि माजिवड्यापर्यंतच समित असं हा ठाणे महानगरपालिका क्षेत्र होतं. पण 1987 मध्ये महानगरपालिका प्रस्थापित झाली आणि पूर्ण घोडबंदर पट्टा, चायना क्रीकपर्यंतचा जकात नाका, इकडे खिडकाळी शिळफाटा, खिडकाळी, इकडे कळवा खारेगाव, त्या बाजूला बायकुंभ माजिवडा, इकडे वागळेचा पट्टा आणि या बाजूला येऊरचा पट्टा, येऊर जंगलाचा पट्टा. हा येऊरसुद्धा भाग हा नॅशनल पार्कमध्ये काही प्रमाणात आहे, काही प्रमाणात येऊरचा भाग हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येतो. तर ठाणे महानगरपालिकेने घोडबंदर पट्ट्यात मोठे गार्डन बनवलेले आहेत, नॅशनल पार्क टाईप गार्डन बनवलेले आहेत, जंगल पार्क बनवलेला आहे पाहायला गेलं तर. अशा या ठाणे महानगरपालिकेचा विकास 87, 90, 2000, 2020, 30 38 वर्ष ठाणे महानगरपालिका प्रस्थापित होऊन ठाणे शहराचा बहुउद्देशीय विकास झाला. त्यापैकी 4 वर्ष हे काँग्रेसने राजपाट भोगला आणि 38 वर्षातले 34 वर्ष शिवसेनेचे प्रबळ पक्ष, जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी प्रस्थापित केलेली शिवसेना, जिथून ठाण्यातून त्यांना बहुमूल्य सपोर्ट मिळाला. ठाणे महानगरपालिकेमधली सत्ता प्रथम जी आली ती शिवसेनेची आली, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंदी यांच्या कृपा आशीर्वादाने. परंतु गेली 34 वर्षामध्ये जी शिवसेनेच्या कार्यकालामध्ये सत्ता उपभोगली गेली आणि 4 वर्ष फक्त काँग्रेसच्या कालावधीमध्ये, तर 4 वर्ष सोडली, तर 34-35 वर्षाच्या कार्यकालामध्ये संपूर्ण महानगरपालिका जी प्रबळ होती. तदनंतर मला वाटतं 2014, 2010, 2014 पर्यंत बरोबर होतं. पण 2012 नंतर ऑक्ट्रॉय प्रणाली बंद झाली. ऑक्ट्रॉय प्रणाली बंद झाल्यामुळे
महानगरपालिकेचे दोन्ही हात छाटल्यासारखे अपंग झाले. दिवसाकाठी जमा होणारा ऑक्ट्राय हा जो मुख्य स्तोत्र होतं महसुलाचं, ऑक्ट्राय बंद झाल्यामुळे गेलं. आणि एक प्रणाली टॅक्स जो वॅट सिस्टम आहे, वास्तू कर आहे आणि स्थावर जंगल मालमत्तेचा टॅक्स, शहर विकास टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणी खात्याचा टॅक्स, याच्यावर महानगरपालिका चालत आलेली आहे. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आत्ता कोविडपूर्व 18 आलेल्या 2014च्या सरकार BJP RSSच्या कालखंडामध्ये GST एक प्रणाली टॅक्स GST लागू केला. एक प्रणाली टॅक्स कोणता? GST. वास्तुकर हा लागू झाला. 18% 22% हा टॅक्स. 18 पासून 19, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 8 वर्ष म्हणजे 7 वर्ष हे GST टॅक्स प्रणालीने, जो सत्तेतील सरकार याने गोरगरिबांकडून GSTद्वारे टॅक्स लुबाडला. प्रॉपर्टी टॅक्स आणि 2016मध्ये 8 नोव्हेंबर 2016मध्ये आलेल्या नोटबंदीमुळे भीम ॲप, पेटीएम ॲप, विविध ॲप प्रणाली, डिजिटल मीडिया अंतर्गत गोरगरिबांचा पैसा, GPS सिस्टम, जीपे सिस्टम, पे सिस्टम, याच्यामुळे एक रुपया बँकेत जमा होऊ लागला. आणि वर्षाकाठी जे छोटे लघु उद्योजक होते तो टॅक्स वर्षाकाठी जो काय जमा रकमेपर्यंत जायचं तो टॅक्स प्रणालीमध्ये आणला. एक गोरगरिबाला टॅक्स लाईनीत उभं केलं. अशा प्रकारचं टॅक्स प्रणाली संपूर्ण नगरपालिकेचं खच्चीकरण झालं. आणि महानगरपालिका आज एवढी भिकारी झालेली आहे की महानगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांचे देण्यास थकीत पैसे नाही आहेत. गेले 15 दिवस ठाणे महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेत नसताना त्यांचा कार्यभार जिल्हा कलेक्टरवर होता. SC ST OBC आरक्षणाचा मुद्दा जो लागू करावा त्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत होतो. अर्धनग्न आंदोलन जिल्हा कलेक्टरवर यशस्वी झालं. आंदोलनपूर्वी कलेक्टरने बोलावून तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र सपूत केलं आणि लवकरच SC STचं आरक्षण पूर्वपार लागू करावं ह्याबाबतचं ध्येय धरून होतं. आता लवकरच मी मंत्रालयामध्ये भेटणार आहे मुख्यमंत्र्यांना. आणि महानगरपालिकेचे आयुक्तांचा कार्यभार जिल्हा कलेक्टर असल्यामुळे ज्या काय 16-20 मागण्या आहेत, 16-20 नाही 25 मागण्या आहेत, त्याबाबतचं ध्येय धरून करण्यासाठी मी जिल्हा कलेक्टरला एक आंदोलनाचं पत्र दिलेलं आहे. महानगरपालिके संदर्भात या पत्राच्या अनुषंगिक मला प्रशासनाने पत्र दिले की आपलं आंदोलन मागे घ्या, जे 18 तारखेला होणार होतं. आम्ही सदनशीर मार्गाने विचार करतो, सकारात्मक दृष्टीपेठ ठेवतोय, परंतु मी आंदोलन मागे घेतलं. सदनशीर मार्गाने मला पत्र मिळालं, लेखी पत्र मिळालं. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रादेशिक अध्यक्ष या ते रवींद्र चांगोश यांना पत्र दिलं गेलं की आंदोलन मागे घे. मी आंदोलन घेतलं, प्रशासनाचा आदर केला, अधिकाऱ्यांचा आदर केला, परंतु मी पुन्हा भेटून विचारलं की सदनशीर मार्ग, सकारात्मक दृष्टीचे मार्ग प्रश्न कधी सोडवण्यात आहे. त्यासाठी आज आयुक्त आलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आणि त्यांना भेटण्याचं मानस होता, परंतु आजच आल्यामुळे विविध मीटिंग्स आहेत आणि विविध लोकप्रतिनिधी त्यांना भेटावेले असेल तर त्यामुळे आपल्याला वेळ जाईल. म्हणून मी उद्या 24 तारखेला सकाळी येऊन भेटणार आहे आयुक्तांना की नक्कीच तुम्ही नियोजन काय आहे, प्रशासनाचे थकीत वेतन देता या ना देता. मी आधीच मार्चमध्ये होळीच्या दिवशी आत्मधनात करण्याचा इशारा दिला होता. मार्चमध्ये 7 मार्चमध्ये होळीचा 13 मार्चला होळीचा इशारा दिला होता आणि आत्ता 7 ऑगस्टला संपाचा इशारा दिला होता. आणि आत्ता 18 तारखेला अर्धनग्नाचा आंदोलनाचा इशारा दिला होता, पण तो मागे घेतला. पण पुन्हा मी प्रशासनाला पत्र दिलंय, जर सनदशीर मार्गाने महाराष्ट्र नागरिक सेवा शर्ती नियमावलीनुसार
जर प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना जो 24/7 24/7 काम करतो, अहोरात्र आपले कर्तव्य करतो आणि कर्तव्याचं मोबदला जर महानगरपालिका देण्यात येत नसेल, तर इशारा देण्यात येता की महानगरपालिका आयुक्तांना ह्या पुढील जी काही प्रकल्पीय कामं निविदाअंतर्गत मंजूर झालेली आहेत ते तात्काळ ठप्प करावी, बंद करावी, असं माझं नियोजन आहे. आणि नियोजन आंदोलन 26 तारखेपासून चालू होईल. हे नियोजन आंदोलन 26 तारखेपासून चालू होईल. अर्धनग्न आंदोलन जिल्हा कलेक्टरवर मी जाहीर केलेलं आहे महानगरपालिकेच्या विरोधात. आणि तदनंतर जे काही प्रकल्पीय चालू आहेत त्यांची माहिती घेण्यात येईल. माहिती अध्ययन अंतर्गत की कुठल्या प्रभाग समितीने कुठली कामे चालू आहेत नवीन, आणि प्रकल्पीय विभागाला पत्र देण्यात येईल की महानगरपालिकेचे नव्याने कुठले विशेष शासकीय निधी अंतर्गत कामे चालू आहेत त्यांची माहिती देण्यात यावी. शहर विकासामध्ये कुठल्या इमारती, टोलेजंग यांना परवाना देऊन बांधकामे चालू केलेली आहेत, या सर्वांना स्थगिती देण्यासाठी मी एक पत्र देणार आहे. कारण जर शहराचा विकास होता जर शहराचा महसूल जर महानगरपालिकेकडे जमा होत नसेल तर त्या महानगरपालिकेला अर्थ काय? अनेक अनधिकृत बांधकामं गटारे नाल्यावर होत आहेत, ते तोडली जात नाहीत. दिवसाकडे संपूर्ण फुटपाथ गिळंकृत केलेली 350 स्टॉल्स दिव्यांगांतून दिलेले गेले आहेत. हे संपूर्ण स्टॉलचं महानगरपालिकेला उत्पत्ती काय? टेंबी नाक्यावर शिवाजी देवी होते, त्या स्टॉलची महानगरपालिकेच्या महसुलामध्ये भर काय, उत्पत्ती काय? शिवाजी मैदान वर्क ऑर्डर देऊन काम चालू केले अनधिकृतरित्या, तिथे जायंट व्हीलला परवानगी दिली, त्याचा महसुलाचा प्रश्न आहे. अशी नियमबाह्य कामं, अतिक्रमण, अनेक बांधकाम शहरात वाढले झाले, ते कोर्ट आदेश देतं तेव्हा महानगरपालिका करते काम. याचा अर्थ महानगरपालिकेचा कर्मचारी वर्ग उगाच ठाणे महानगरपालिकेला पोचते असं मला वाटतं. जर महानगरपालिकेमध्ये निधीच नाही आहे, कर्मचाऱ्यांची थकीत वेतन द्यायला पैसे नाहीत, प्रॉव्हिडंट फंड द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युटी द्यायला पैसे नाहीत, निर्वाह भत्ते, प्रवास भत्ते, दुलाळे भत्ते, सगळे भत्ते द्यायला पैसे नाहीत, तर महानगरपालिका चालवण्यात अर्थ काय? आणि नियमबाह्य गोष्टींना प्रशासन प्रोत्साहन देत असेल आणि अधिकृत गोष्टी बंद करत असतील तर हा रवींद्र शिंदे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने चालतो, संविधान आणि घटनेच्या तत्वाने चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा, तंत्र, प्रणाली, कामगार कायदा, कामगार संघटना मार्फत जो न्याय